हेरिडिटरी ज्याचे कॅन्सर, त्याच्यामध्ये एक ब्रेस्ट कॅन्सर आहे. तर हेरिडिटरी म्हणजे काय, आईला म्हणा किंवा मावशीला किंवा आजीला असला तर एखाद्या वेळेला येऊ शकतो, मुलीमध्ये म्हणा किंवा पुढच्या पिढीमध्ये. तर त्यांच्यासाठी सोनोमॅमोग्राफी स्क्रीनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. इट इज नॉन इन्व्हेसिव्ह, म्हणजे काही मला टोचत नाही किंवा काही नाही. तर तिथे जस्ट जायचं असतं, OPD बेसिसवर फक्त सोनोग्राफी केली जाते, तुम्हाला घरी पाठवलं जातं. त्यानंतर ओव्हेरियन कॅन्सरमध्ये किंवा ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर, तोही त्याचं पण काही प्रमाणात हेरिडिटरी किंवा हे असू शकतं. तर त्याच्यामध्ये CA-125 म्हणून एक ब्लड टेस्ट आहे, ती करू शकतात. नंतर जे आतड्याचा कॅन्सर असतो किंवा तोही काही प्रमाणात हेरिडिटरी असू शकतो, तर त्याच्यामध्ये साधी टेस्ट म्हणजे एक ब्लड टेस्ट CEA म्हणून एक टेस्ट आहे, ती करू शकतो आपण. तसंच एक कोलोनॉस्कोपी म्हणून असते, म्हणजे आतडं आतनं चेक केलं जातं स्कोप घालून, ती सुद्धा OPD प्रोसिजर आहे. ह्या सगळ्या स्क्रीनिंग टेस्ट ज्या आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत.